आठपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला 4 बायका होत्या. राजानं एकेकीला एक-एक काम वाटून दिलं. पहिलीला दूध दुभत्याचं काम सांगितलं, दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं, तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं आणि चौथीला आपली सेवा करावयास सांगितलं. अशी कामं वाटून दिली. असं बरेच दिवस चाललं. पुढं-पुढं बायका आपसात भांडू लागल्या. एक म्हणे, "तूच का मुलाबाळांचं करावं सर? दूध दुभत्याचं का करू नये?" दुसरी म्हणे, "हिनेच का राजाची सेवा करावी? आम्ही का करू नये?" तिसरी म्हणे, "मीच का स्वयंपाकीण बाई व्हावे?" अशी आपली चौघींची भांडण लागली. हे एके दिवशी राजाचे कानी गेलं. राजाचं मन उद्विग्न झालं. मुख चिंताक्रांत झालं. तसाच उठला, कचेरीत गेला. इतक्यात तिथे वसिष्ठ ऋषी आले. राजानं त्यांना नमस्कार केला, बसायला आसन दिलं. वसिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं. चिंताक्रांत दिसलं. वसिष्ठांनी कारण पुसलं. राजानं सांगितलं. ऋषी व राजा उठले. राणीच्या महाली गेले. 4 राण्यांना एकाठाई हाक मारली. भांडणाचं कारण पुसलं. राण्यांनी सांगितलं. पहिली म्हणाली, "मीच का असं करावं?" दुसरी म्हणाली, "मीच का असं करावं?" अशी आपली चौघींनी कारणं सांगितली. राजा म्हणाला, "मला आपली यांना हीच कामं सांगावीशी वाटतात." तेव्हा वसिष्ठांनी अंत्यदृष्टी लावली. भांडणाचं कारण शोधून काढलं. नंतर ते पहिल्या राणीकडे वळले. तिला म्हणाले, "अगं अगं, तुला दूध दुभत्याचं काम सांगितलं आहे ना?" ती म्हणाली, "हो." "तर मग ऐक, तू आदल्या जन्मी गाय होतीस. रानात नेहमी चरत असेस. तिथे जवळच एक शिवलिंग होतं. भर 2 प्रहरी त्याचवर तू दुधाच्या धारा धरीस, त्याचवर अभिषेक करीस. त्यामुळे तुला हा जन्म आला. राजाची राणी झालीस. पण गेल्या जन्मीचं व्रत अपुरं राहिलं. ते पूर व्हावं म्हणून शंकराने ही आज्ञा राजाला केली. त्यानं ती तुला सांगितली. ती तू मान्य कर. नवराचा मनी शंकर धर. जसं तो सांगेल तशी तू वाग. म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील." असा ऋषींनी आशीर्वाद दिला. राणीने त्यांना नमस्कार केला. भांडण सोडून दिलं. सुखासमाधाना वागू लागली. पुढे काय झालं? ऋषी दुसऱ्या राणीकडे वळले. तिला विचारलं, "तू का गं भांडतेस?" ती म्हणाली, "मीच का स्वयंपाकीण व्हावं? याचं मला कारण सांगा." ऋषींनी अंतर्ध्यान लावलं. कारण शोधून काढलं. ते म्हणाले, "बाई बाई, आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस. कोरांना मागत असेस. तेव्हा दर सोमवारी उपवास करीस. भिक्षेला जास. 5च घरी कोरांना मागस. त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवीस. ही भक्ती देवाला आवडली. त्यानं तुला राजाची राणी केली. राजानं तुला हे काम लावून दिलं. ती तू मान्य कर. सगळ्यांना जेव घाल. सगळ्यांचा आत्मा थंड कर. म्हणजे तुझं व्रत पुरं होईल. मनोभावे राजाची सेवा कर. म्हणजे ती शंकरास पावेल. आणि ती तुला कैलास लभेल." असा तिला आशीर्वाद दिला. राणीनं ऐकलं व ती सुखासमाधानानं वागू लागली. पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे वळाले. भांडणाचं कारण विचारलं. राणीनं सांगितलं. ऋषींनी अंतर्ध्यान लावलं. पूर्वजन्मीची हकीकत जाणली. राणीला म्हणाले, "आदल्या जन्मी तू वानरीण होतीस. दर सोमवारी चांगली चांगली फळं शंकराला अर्पण करीस. स्वतः आपण उपवास करीस. असा तुझा नेम असे. म्हणून तुला देवानं राजाची राणी केली. तू दिलेल्या फळांची देवानं तुला मुलं दिली. राजाने ती तुला सांभाळायला लावली. ती तू आनंदाने सांभाळ. सुखानं वाग. यातच तुझं कल्याण होईल. तुला शंकर प्रसन्न होईल." असा तिला आशीर्वाद दिला. राणीनं नमस्कार केला व सुखानं वागू लागली. पुढं काय झालं? ऋषी चौथ्या राणीकडे वळले. तिला भांडणाचं कारण विचारलं. तिनं सांगितलं. ऋषी म्हणाले, "आदल्या जन्मी तू घार होतीस. आभाळात तू उडत होतीस. त्याच्या खाली एक शिवलिंग होतं. भर 2 प्रहरी तू त्याच्यावर छाया धरीस म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला. त्यानं राजाची राणी केली व छप्पर पलंगावर बसविली. असं त्याने तुला सुख दिलं. तसं तू राजाला दे. म्हणजे तुझं कल्याण होईल." असा आशीर्वाद दिला. ऋषींनी 4 राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं. राजाला आनंदी केला व आपण निघून गेले. पुढं सगळ्या राण्या आनंदाने वागू लागल्या. तशा तुम्हीही वागा. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.